गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं रोही लाईफस्टाईल ब्लॉग्समध्ये. लिपस्टिक मागवलेली बघा, किती लिपस्टिक आलेले आहेत. आणि ठीक आहे, एवढी क्वालिटी छान नव्हती, बट ओके. म्हटलं आज इव्हिनिंगला काहीतरी बनवूयात चटपटीत. तर मी विचार केला, म्हटलं आज काय बनव. तर मी म्हटलं सोयाबीनची टिक्की बनव, सोयाबीन आलू टिक्की. तर मग मी भांडी पडलेले होते ते जरा घासून घेतले आणि हे इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत सर्व टिक्कीमध्ये घालण्यासाठी. आणि जरासे माझ्याकडे हे पडलेले होते वाट्याने, सो मी काहीतरी व्हेजिटेबल्स त्याच्यामध्ये ॲड ऑन केलेले आहेत आणि टेस्ट येण्यासाठी छानशी. मग हे सर्व मी असं मिक्सरमध्ये टाकलेलं, त्याला पहिले बॉईल करून घेतलं आणि मग मी ते पाणी वगैरे एक्स्टर्नल काढून त्याला मिक्सरमध्ये घातलेलं. जिरे मसाले वगैरे काय असेल, हळद ते टाकलेलं, मिरची नाही टाकली, चाट मसाला टाकलेला आणि वरतून लिंबू वगैरे त्याच्यामध्ये टाकून घेतला आणि मिक्सरमध्ये त्याला ग्राइंड केलेलं. त्याला एका बाऊलमध्ये मग काढून घेतलं आणि बाऊलमधून काढल्यानंतर बटाटे अशा हाताने स्मॅश करून टाकले मी त्याच्यामध्ये. नंतर मग कांदा होता, तो एकच कांदा घेतलेला, तो पण मी त्याच्यामध्ये टाकलेला आणि सम्राटचं बेसन घेतलेलं, ते पण मग मी त्याच्यामध्ये असं घातलं जेवढं पाहिजे तसं, नाही का, चवीनुसार. म्हणजे कन्सिस्टन्सी थिक होण्यासाठी तेवढंच घातलेलं, ओव्हर जास्त नाही घातलेलं. तुम्ही जशा कन्सिस्टन्सीने बनवताय त्याच्या हिशोबाने तुम्ही बेसन घालू शकता. तर मी अशा छोट्या छोट्या टिक्क्या बनवून घेतल्या त्याच्या. आणि नंतर मग म्हटलं काय करावं, एकटीच होती, बोर झालेली, तर म्हटलं करूयात काहीतरी नवीन आज जेवायला. तर मग मी आज त्याच्यामध्ये मग तेल वगैरे घातलं आणि गरम केल्यानंतर मग मी एक एक टिक्की टाकून त्याला असे मस्त फ्राय करून घेतली. जर काहीच तुम्हाला ऑइली नसेल खायचं तर तुम्ही त्याला शॅलो फ्राय पण करू शकता. अशी खमंग टिक्की मस्त अशी गरम करून घ्यायची. तुम्ही गॅसची फ्लेम तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करा, कमी फ्लेममध्ये करा, कारण मग ती कुरकुरीत होते. जर अशी क्रिस्पी वगैरे झाली ना तर खायला पण मजा येते. बघा कशी क्रिस्पी झाली आहे. मी पूर्ण एक सलग फ्लेममध्ये नाही केलेलं तिला, थोडी कमी थोडी जास्त अशी फ्लेम ॲडजस्ट करून मी केलेलं तिला. त्यानंतर मग माझ्या मम्मीला पोळ्या बनवायलाच लागतात, तर मग मी पोळ्या बनवल्या मम्मीसाठी. आणि मग म्हटलं तेच की आज काय बनवायचं, त्याच्यामुळे मग मी ट्राय केलेलं. सो गाईज, माझा असा दिवस असतो, दिवसभर मी काही ना काही उद्योग करतच असते. तुम्ही बघू शकता मी कशा पोळ्या बनवल्या छानशा. त्याच्यानंतर म्हटलं चला टिक्कीची तयारी करूया. कसं त्याला एकदम मस्त ब्रेड वगैरे घेतला, त्याच्यावरती टोमॅटो केचप घातला मी आणि मग अशी टिक्की टाकलेली, त्याच्यावरती वापस टोमॅटो केचप टाकला आणि मग ब्रेड टाकून तिला असं बनवला. दुसरी पण मी टिक्की बनवली आणि मग असा होता माझा डे गाईज. मी तिला टेस्ट पण करून बघितली, खूप छान लागत होती. आणि माझ्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा अशा नवीन नवीन गोष्टी बघण्यासाठी. आणि मग मी नंतर राहिलेलं किचन वगैरे आवरून घेतलेलं गाईज. आणि बस असा होता माझा डे. थँक्यू.